जय भीम भावांनो, आज आलो बरं का इकडं ललिताईच्या इकडं. आज चालल्यात ती. मग चला म्हणलं त्यांना भेटून ते यावं म्हणलं. तर काय करते तिकडं काय माहिती. भाजीवाडी चालले तर बघा, झाड तोडते झाड लय इथं मोठं आहे त्यांच्या इथं. घरावर त्याचा कचरा ती पडतोय म्हणून ती तोडायला लागले तर वरी चालल्या तो कुराड ती घेऊन. तुम्हाला काय दिसायचं नाही तर आता. आणि इकडं ललित आहे थांबले तर चालले तर बघा ते पुण्याला चालले तर मग त्याला मुंगळ ते यायचं मुंगळा बिलाई चावते तर बघायचं. एवढा फाटा चालला आहे मोठा झाड बी लय मोठा आहे का तुम्हाला काही दिसायचं नाही झाडात आहेत खाली फटा ते लय चालले तर खाली चालले तर ती म्हणला साफसफाई सगळी करून जा म्हणलं. पलीकडे दाजी आहे तर ते दुसरं ते फटा वाढतात पलीकडे. चला तर आपण घर त्यांचं बघू. मी काय लय दिवस झालं यांच्या घरी आलतो. चालतं मला घर जातो. मग घर कसलं आहे एक नंबर आहे बघा. तिकडे किचन वाटा आहे तिकडे पलीकडे खिडकी आहे आवायला टी आहे. इकडं भांडी ते मांडून सगळी साफसफाई ती करून चालले तर ते आकाश कंदील बसलाय बरं का. आम्हाला भेटलाय त्यांना भेटलाय त्या दिवशी आलता माणूस तसला पाईप ती बसवायला घ्यायचा तसला सेन्सर आहे म्हणत होता त्यात. मग ती बसवून ते घेतला 1200 रुपये दिला त्याला बी. घेतलं उसनापासून ललिताईने दिलं तर उसनं त्यांच्याकडून घेऊन ते बसवून घेतलं. आणि इकडे काही आहे बघा बेसिन आता पाणी फुल येत आहे. आणि इकडं कडब्याची मांडणी येते सगळा पसारा यांचा बघा. इथं पुण्याला बी आहे ती 2 पोरं ती आहे ती त्यांची तिथं कामाला ती आहे ती बघा. आकाश कंदील भेटलाय यांचा आहे ती हिरवा आहे आमचा आहे ती लाल आहे. ठेवा सगळं सगळे चकाचक करून चालले तर तिकडं काम आलते असते सगळी. इकडलं घर धावतो तुम्हाला मी. अहो इकडं खाट बी ती बॅग बिग भरून चालले तर का बॅग ती भरून चालले तर जाऊन द्या. आता कामाला जायचं म्हणलं त्यांना. आपलं कपाट ते आहे. चला जाऊ आपण बाहेर आता. कुठं गेलं तर काय माहिती. झाड वरी जायचं झाड मुंगळ बिले लागलेत त्याला. चाललं येतं इकडे जाऊ आता. अहो इकडं बाहेर आहे आता. बाहेर बी एवढं आहे मोठं पण जाऊ नका. लय पैसे खर्च करून केलं एवढे यांनी शेड ती मारून घेतलं बरं का. एवढं बाहेर बेसिंग ते आहे इकडे बी आता बी लय खर्च आला त्यांना. 2 लाख गेलं बघा एवढ्याला. पाणी बी येतं लई वरी टाकी आहे पाणीची. इकडं आहे आंघोळीचं बघा. इकडं कढई ती लावून चालले आज. आणि इकडं आहे बाथरूम मला बी कढई लावली आहे. लाईट बी चालू ठेवली आहे बंद करून विचारलं पाहिजे. आणि इकडे बाहेर जायचं आहे. तिकडून यायचं माझं घर पलीकडं आहे तिकडं. घरला कढई ती लावून जाते दुपारच्या पॅसेंजरनं जायचं तर एवढं पटांगण ते आहे. तिकडे बाहेर एक खिडकी आहे. अहो इकडे एक खिडकी आहे. इकडे एक दार त्या साईडचं एक दार आहे. एवढं सगळं 2 लाख गेलं ते बघा त्यांच्या एवढ्याला. बाहेर फरची ती बाहेर बसायचं ते सगळं केलं बघा. इकडं मीच लई दिवस झाला आलं नव्हतं. ती बी काय आली नव्हती. चला म्हणलं आपण काल जावा भेटून द्यावा म्हणलं त्यांना. मग असलं अँगल ती सगळं सगळं घेतलं आहे बसून त्यांना. काय कमीच नाही कशाला. कामाला आहे तर दाजी ती जीवन पोर आहे ती दाजी बघा. तुला एवढं दाजीवर यायचं दिसते का दाजी तुम्हाला.
थांबा दाजी लावतो मी तुम्हाला का दाजी इकडं इथं झाडं तोडते तर लय तोडलं ह्यांना पत्रावर लय घाण होती ती आज सगळं साफसफाई ती करून चालल्या तर उतरायला लागलं खाली बघा आता हो काही मंगळ कुठं चालल्यात बेताडावच हो का लय मंगळ चालले तर खाली ती हो का घरात चालले तर झाडाचं मंगळ आहे तर बघा झाड बी पडलं आहे घरावरच मोठाच्या मोठा पटा आहे झाड बी लय मोठा आहे हो का पट ते केवढं झालं तो काही तोडलं दाजीन झाड सगळं मी बसलो बघा इकडं झाड तोडच्या दाजी तिकडं चला मग आता झाड तोडून तर आपण बसावं इकडं तर आज काम नाही बरं का मला बी चला मला फिरून तरी यावं लागेल त्यांच्याकडे जाऊन आज चालले तरी म्हणल्या आज काम नाही म्हणजे चला काम आहे आज मिस्त्री म्हणलं आज राहावा घरी येऊ त्याला जाऊ मग आज काय निवांत येईल जाऊ त्यांचं झाड सोडून व्हाय नाही आणखी वाढत्याचं पट्ट चला म्हणलं आपण बसावं थोडं आले बघायला लिहिता इकडून कणस आणल्यात खायला कणस कोणी दिल्यात आजीने दिले तर कंच बघा पोरांनी दिल्यात कणस आता हे बघा चालल्यात बघा भाजायचे. भाजून तिकडं खाणार का इकडं आहे ती तिकडं जाताना भाजून नेते की पॅसेंजर मध्ये होईल खायला या दुपार नाही पॅसेंजरनं चाललं तर बघा ह्यांच आता निघतो थोड्या वेळाने बरे बरे निघा